नमस्कार. प्रतिमान म्हणजे काय? हे आपल्याला माहित आहे. अध्ययनाच्या वातावरणाचे वर्णन करणारी प्रक्रिया म्हणजे अध्यापनाचे प्रतिमान होय. या प्रतिमानाचे काही प्रकार पडतात. या प्रतिमानावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण त्या प्रतिमानाचे प्रकार समजून घेऊ. त्यापैकी एक आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान. मग संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणजे काय? हे मुख्यतः शिक्षणातील एक महत्त्वाचे प्रतिमान आहे. हे प्रतिमान विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी स्वतः शोध घेण्यास आणि विचार करण्यास प्रवृत्त करते. संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा विकास जेरॉम बुनर आणि त्यांच्या सहकार्याने केला आहे. हे प्रतिमान संशोधनात्मक आणि संज्ञानात्मक मानसशास्त्रावर आधारित आहे. त्याला इन्क्वायरी बेस्ड लर्निंग अँड कॉग्निटिव्ह सायकोलॉजी असं म्हटलं जातं. 1956 मध्ये अ स्टडी ऑफ थिंकिंग या पुस्तकामध्ये या प्रतिमानावर विचार मांडले गेले. या प्रतिमानाचा अर्थ काय आहे? तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणजे अशी अध्यापनाची पद्धती ज्यामध्ये शिक्षक काही होय व नाही यावर आधारित उदाहरणे देतो आणि विद्यार्थी त्या उदाहरणाचे निरीक्षण, तुलना व विश्लेषण करून स्वतः संकल्पना ओळखतात. म्हणजे येस ऑर नो यावर आधारित उदाहरणांची रचना केलेली असते. त्या उदाहरणाच्या साहाय्याने विद्यार्थी निरीक्षण करतो, तुलना करतो आणि त्याचं विश्लेषण करतो आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये भर पाडून त्या संकल्पनेची ओळख करून घेतो. त्याला संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणलंय. ही जी पद्धती आहे ती उदाहरणावरून नियम तयार करण्याच्या पद्धतीवर आधारलेली आहे. स्वतः विचार करून संकल्पना समजून घेतात. यामध्ये उदाहरणे व प्रतिउदाहरणे यांच्या मदतीने विद्यार्थी स्वतः संकल्पना शोधण्याची पद्धत आहे. स्वतः संकल्पनेचा शोध घेणे यावर आधारलेली ही पद्धती. त्याच्यामध्ये संकल्पनेचं ज्ञान तयार केलं तर संकल्पना तयार केली जाते. मग संकल्पना म्हणजे काय? संकल्पना कशाला म्हणायचं? तर समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संकल्पना होय, असं डेसिको म्हणतो. मग चेतकांचा समूह म्हणजे काय? तर विचार करायला प्रवृत्त करणारा भाग, त्याला चेतक म्हणतात. उदाहरणामध्ये आंबा म्हटलं की आंब्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्याचा रंग कसा असेल, चव कसा असेल, वास कसा असेल, आपल्या डोळ्यासमोर तिचं चित्र उभं राहतं. त्याला आपण चेतक असं म्हणतो, चेतकांचा समूह असं म्हणतो. स्मिथ यांचं म्हणणं आहे की वर्गीकरण म्हणजे संकल्पना. वर्गीकरण म्हणजे काय? गटात केलेली विभागणी. उदाहरणामध्ये फळ आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत. फळं म्हणजे गोड फळं, आंबट फळं यांचा गट तयार करतो, त्याची विभागणी करतो, त्याचे वर्गीकरण करतो. वनस्पती म्हटलं काटेरी आहेत, झुडपं आहेत, अशा प्रकारे त्याचं आपण वर्गीकरण करतो. त्यानंतर प्राण्यांचा विचार जर केला तर काही पाळीव प्राणी आहेत, काही जंगली प्राणी आहेत. अशा गटामध्ये जी विभागणी करतो, त्याचं वर्गीकरण करतो, गटाची रचना करतो, त्याला संकल्पना असं म्हटलेलं आहे. डिंगोरी काय म्हणतो की सभोवतालील परिसरातील चेतकाचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली नियमाची पद्धती म्हणजे संकल्पना. चेतकाचे वर्गीकरण करण्यासाठी त्यासाठी जी नियमावली वापरली जाते त्याला संकल्पना असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही पद्धती उदाहरणावरून नियमाचा शोध घेते, स्वयं अध्ययनास प्रेरित करते, स्वतः विचार करून संकल्पनेची रचना तयार करते, समज निर्माण करते. त्याला आपण संकल्पना प्राप्ती प्रतिमान असं म्हणतो. या संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्टांची साध्यता झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला माहित आहे ध्येय साध्य करण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट मांडली जातात आणि त्याच्या साह्याने पोषित उद्दिष्टही साध्य होतात. रचना केलेल्या अशा विशिष्ट उद्दिष्टांची पण पूर्णत्वाच्या दिशेने पोषित उद्दिष्ट सुद्धा साध्य होतात. त्याचाही काय परिणाम होतो त्याचा विचार करू तर अध्यापनावर होणारा परिणाम. तर संकल्पनेचे स्वरूप लक्षात येते. संकल्पना म्हटलं उदाहरणामध्ये आपण संकल्पना घेऊ वनस्पतीची. वनस्पतीचे किती प्रकार आहेत, त्याची रचना कशी असते, वनस्पती कोणकोणत्या आहेत, त्याच्यानुसार त्याचं आपल्याला स्वरूप, त्याचा आवाका लक्षात येतो. दुसरा आहे विशिष्ट संकल्पनेची प्राप्ती होते.
म्हणजे चेतकाच्या वर्गीकरणातून, त्याच्या समूहातून नवीन संकल्पना तयार होते, त्याची रचना लक्षात येते, त्याची विशिष्टता आपल्या लक्षात येते. संकल्पना प्राप्तीच्या चांगल्या विचार पद्धतीची माहिती भेटते. म्हणजे संकल्पनेचं ज्ञान घेत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्याच्या ज्ञानामध्ये भर पाडता येते आणि विद्यार्थ्याला अध्ययनासाठी सोयीचं जातं. उद्गामी विचार पद्धतीचा विकास होतो. उद्गामी विचार पद्धतीचा विकास होतो. उद्गामी म्हणजे काय? उदाहरणावरून नियम तयार करणे. या पद्धतीचा विकास होतो. कारण ह्याची रचनाच काय आहे? उदाहरणाच्या साहाय्याने केली जाते. उदाहरणे दिली जातात, पर्याय दिले जातात आणि त्याच्यातून ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी प्रयत्न केला जातो, नियम तयार केला जातो. त्याच्यावर आधारलेले हे प्रतिमान आहे. त्याच्यावर पोषित होणारे परिणाम, ध्येय साध्य करत असताना पोषक घटकांचा झालेला परिणाम आहे. त्याच्यामध्ये पर्यायी असेल दृष्टिकोनाची जाणीव निर्माण होते. पर्यायी दृष्टिकोन. दुसरा आहे तार्किक अनुमानाबद्दल संवेदनशीलता निर्माण होते. विविधतेबद्दल सहिष्णुता निर्माण होते. हे विशिष्ट उद्दिष्टाच्या साह्याने पोषित उद्दिष्ट सुद्धा साध्य होतात. त्याच्यामध्ये पर्यायी दृष्टिकोन निर्माण होतो, तार्किकता निर्माण होते, अनुमान काढला जातो, संवेदनशीलता निर्माण होते आणि सहिष्णुता सुद्धा त्याच्यातून तयार होते. अशा बाबींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. या संकल्पना प्राप्तीच्या प्रतिमानाचे काही प्रकार पडतात. मुख्यतः 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे स्वीकार अभिमुख प्रतिमान, दुसरा निवड अभिमुख प्रतिमान, तिसरा आहे असंघटित साहित्य प्रतिमान. पहिला स्वीकार अभिमुख प्रतिमान, त्याला इंग्रजीमध्ये रिसेप्शन लर्निंग मॉडेल असं म्हटलं जातं. अशी अध्यापनाची पद्धती की ज्यामध्ये शिक्षक संकल्पना, नियम किंवा माहिती थेट व सुसंगत पद्धतीने विद्यार्थ्याला सांगतो. विद्यार्थी त्याचं ग्रहण करतो. त्याला स्वीकार अभिमुख प्रतिमान असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांनी जशी माहिती दिली तसंच ग्रहण करतो, तसंच स्वीकारतो. त्याला अभिमुख प्रतिमान असं म्हणतात. स्वीकार अभिमुख प्रतिमान. दुसरा प्रकार आहे निवड अभिमुख प्रतिमानाचा. यामध्ये अध्यापन पद्धत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध पर्याय दिले जातात. या अध्यापन पद्धतीमध्ये काय आहे? विविध पर्याय दिले जातात आणि ते स्वतः योग्य पर्याय निवडून ज्ञान प्राप्त करतात. या पद्धतीला निवड अभिमुख प्रतिमान म्हणतात. या ठिकाणी निवडीला प्राधान्य दिलेलं आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. त्यातून एक अचूक निवडून ज्ञानामध्ये भर पडली जाते. त्याला निवड अभिमुख प्रतिमान असं म्हटलं जातं. आणि असंघटित साहित्य प्रतिमान म्हणजे अशी अध्यापनाची पद्धत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना असंघटित माहिती, उदाहरणे किंवा साहित्य दिले जाते. ते स्वतः त्याचे विश्लेषण, वर्गीकरण करतो आणि त्याचं संघटन करतो आणि संकल्पनेची रचना तयार करतो. त्याला असंघटित साहित्य प्रतिमान असं म्हटलं आहे. म्हणजे एकंदरीत हे 3 प्रकार संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे पडतात. ह्या संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे काही वैशिष्ट्य सांगितलेले. त्यात पहिलं वैशिष्ट्य आहे उदाहरणे व प्रतिउदाहरणांचा वापर करणे. म्हणजे येस नो एक्झाम्पल जसे आपण पाहिले त्याच्यावर आधारित अशी संकल्पना, हे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. होय उदाहरणे, नाही उदाहरणे यांच्या मदतीने संकल्पना स्पष्ट केली जाते. येस ऑर नो स्वरूपाची उदाहरणे देणे आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पाडणे. दुसरं वैशिष्ट्य, ही पद्धती विद्यार्थी केंद्रित पद्धतीवर ओळखली जाते. याच्यामध्ये विद्यार्थ्याला स्वतः विचार करायला, त्याच्यामध्ये सक्रिय राहण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्या पद्धतीची रचना केली जाते आणि त्याच्यावर आधारित निष्कर्ष विद्यार्थी काढतो आणि स्वयं अध्ययन करतो आणि संकल्पनेची रचना करतो, ज्ञानात भर पाडतो. या संकल्पनेचे तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की अन्वेषणात्मक पद्धती आहे. शिक्षक थेट थेट उत्तर देत नाही, डायरेक्ट उत्तर देत नाही. विद्यार्थी निरीक्षण व शोध प्रक्रियेतून शिकतात. त्या ठिकाणी डिस्कव्हरीला प्राधान्य दिलेलं आहे. शोधात्मक प्रणालीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. अन्वेषणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यावर आधारलेली पद्धती आहे. त्याचे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचं पुढचं वैशिष्ट्य आहे तर्कशक्ती व विश्लेषण कौशल्यामध्ये वाढ करणे. तुलना, वर्गीकरण, विश्लेषण यामुळे काय होतं? विद्यार्थ्याची विचार शक्ती विकसित होते आणि त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते. पुढलं वैशिष्ट्य आहे संज्ञात्मक विकासामध्ये भर पडतो. नियम आणि वैशिष्ट्य शोधण्यावर भर दिला जातो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि शिक्षक हे फक्त मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यावर आधारलेली पद्धती आहे. ही वैशिष्ट्य आपल्याला त्याची सांगता येतात. मग ह्या संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे शैक्षणिक महत्व काय, उपयोजन काय, याच्यामध्ये सांगता येतं की समजून शिकण्यावरती भर दिला जातो. विद्यार्थ्यांना काय समजून शिकण्यावरती भर दिलेला आहे.
तर्कशक्तीचा विकास करण्यावरती भर दिला जातो. निरीक्षण, विश्लेषण कौशल्यामध्ये वाढ केली जाते. विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ऍक्टिव्ह लर्निंग वरती भर देऊन त्या ठिकाणी संकल्पनेमध्ये भर पाडली जाते. स्वतंत्र विचार क्षमता विकसित केली जाते आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित केली जाते. आणि यामध्ये शिक्षक हा फक्त मार्गदर्शकाची भूमिका पाडतो. म्हणजे एकंदरीत या सर्व घटकांचा विचार जर केला तर संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनाची आवड निर्माण करण्यासाठी मदत केली जाते. तर्कशक्ती, अनुमानशक्ती, विश्लेषण, संश्लेषण या सर्व बाबीचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. निरीक्षण कौशल्य विकसित केलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही स्वयं अध्ययनावर आधारलेली पद्धती आहे. स्वयं अध्ययनाचा याच्यामध्ये विचार केला जातो. यावर आधारलेलं हे प्रतिमान आहे. हे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं प्रतिमान म्हणून ओळखलं जातं. जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.